या ख्रिश्चनांचा खेळ खूपच भयानक आहे. महाराष्ट्रातील आदिवासी समाज हजारो वर्षापासून आपले सण, उत्सव, परंपरा, देवता आणि आपल्या जीवन पद्धतीने जगत आले आहेत. पण आज ख्रिश्चन धर्मांतरणामुळे आपली संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर चालली आहे. धर्मांतरण म्हणजे केवळ श्रद्धा बदलणे नाही, तर ती भाषा, सण, देवता आणि सामाजिक ओळख बदलण्याची प्रक्रिया आहे. हे मिशनरी शिक्षण, आरोग्य, सेवा आणि मदतीच्या नावाखाली गरीब आणि पीडित व्यक्तींना ख्रिश्चन बनवितात. आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये ख्रिस्ती धर्माचा शिरकाव असा होतो की डोंगर देवाचे रूपांतर चर्चमध्ये होते. गाव देवाच्या जागी चर्च तयार होतो. गावातील भक्ताची जागा फादर घेतो. गाव देवीचे रूपांतर मदर मेरीमध्ये होते. वारली चित्रकलेच्या चौकात क्रॉस आणि जीसस दिसू लागतात. पारंपरिक लोककथा आणि गाणी येसूच्या कथांमध्ये परावर्तित होतात. कधी कुलदेवतांसमोर झुकणारे आता क्रॉस समोर झुकू लागतात. पुढे जाऊन आपला आदिवासी समाज पाश्चात्य देशांच्या हातातील कठपुतळी बनतो आणि नवीन राज्य, वेगळे राष्ट्र याची मागणी करू लागतो. ही सुरुवात आहे पोपच्या आदेशानुसार भारताला ईसाई राष्ट्र बनविण्याची. या विदेशी षड्यंत्रांपासून आपला समाज वाचविण्यासाठी आपण वेळीच सावध झाले पाहिजे. आपली आदिवासी संस्कृती आणि परंपरा हीच आपली ओळख आहे. त्यामुळे आपण चुकीच्या मार्गाला न लागता आपली संस्कृती टिकविण्यासाठी समाजाला एकजूट केले पाहिजे.